नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल एक भीषण असा अपघात झाला आणि देवदर्शन करून परतणाऱ्या 15 भाविकांपैकी 8 जणांचा त्यात दुर्दैवी अंत झाला. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदोळी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कदम वस्ती येथे घडली. मालवाहू पिकअप जीपमध्ये हे भाविक पंढरपूरमधील काशेगाव आणि हिजबाग इथून मसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले. देवदर्शन झालं, जेवण केलं आणि हे परत आपल्या गावाकडे निघाले होते. आणि गावाकडे परतत असताना मसवड पंढरपूर मार्गावर कदम वस्तीनजीक वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं किंवा काय झालं अजून तर त्याचं माहिती येणं बाकी आहे. आणि हे पिकअप वाहन थेट विहिरीत कोसळलं. आरडाओरड ऐकून अनेक जण कदम वस्ती आणि आसपासच्या भागातील लोक तिथं आले. त्यांनी 15 पैकी 7 भाविकांना वाचवण्यात त्यांना यश आलं असून ते भाविकही गंभीर जखमी झालेले आहेत. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत वाहन पडून झालेला हा या वर्षातला 3रा अपघात आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी नजीक झालेल्या अपघातात 9 विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर असलेले काही जण असाच अपघात करून मरण पावलेले. तर एक नवदाम्पत्य पण असंच त्यांचं वाहन विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेलं आहे. त्यामुळं जिथं अशा कठडा नसलेल्या विहिरी आहेत तिथं किमान सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागानं काहीतरी संरक्षित भिंत बांधावी किंवा इथं विहीर आहे अशा आशयाचे फलक तरी लावणं गरजेचं आहे. या अपघाताबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शासनानं अपघातात मृत्यू पडलेल्या 8 जणांच्या कुटुंबियाला प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. अपघात खरंच वाहकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की वाहनात काही बिघाड झाल्यामुळे घडला हे तपासाअंती पुढे येणार आहे. परंतु झालेला हा अपघात खरोखरच दुर्दैवी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा असाच आहे. मागील 3 दिवस कर्जमाफी जी शासनानं जाहीर केली आहे त्यात जे शेतकऱ्यांना अडचणीची ठरणारे असे काही मुद्दे आहेत ते वगळावे आणि शक्यतो सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यांच्यासोबत इतर 26 जण पण अन्नत्याग उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या उपोषणाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. काल सायंकाळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची उपोषण जिथं अन्नत्यागाचं आंदोलन चालू आहे म्हणजे पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन
रोहित पवारांची भेट घेतली आणि तुमची मागणी योग्य आहे, त्या मागणीचा शेतकऱ्यांना फायदा होईल असंही स्पष्ट केलं. मनोज जरांगेंची आणि रोहित पवारांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगेंनी तिथं उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद घेतला. त्यानंतर रात्र 10च्या दरम्यान राज्य शासनाचे संकटमोचक मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीश महाजन पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळी भेट दिली आणि शासनानं या संदर्भात काय करायचं ठरवलं आहे या विषयाचं पत्रही रोहित पवारांना दिलं. त्यांना त्या शासनाची काय भूमिका आहे स्पष्टपणे सांगितली आणि शासन शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडं गांभीर्यानं लक्ष देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळंच मग रोहित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात साधक बाधक चर्चा झाली आणि रोहित पवारांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. येत्या 22 जून रोजी सरकारबरोबर रोहित पवार आणि त्यांचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. यासाठी अधिवेशनात पण हा प्रश्न येईल असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आणि त्यावर तोडगा पण सरकार काढेल असंही म्हटलं आहे. त्या गिरीश महाजनांनी सरकारकडून आणलेला निरोप रोहित पवारांनी ऐकला. त्यावर थोडा वेळ चिंतन केलं आणि आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परंतु जर 4 जुलैच्या अगोदर यावर तोडगा निघाला नाही तर परत 4 जुलैनंतर आपण आंदोलन सुरू करू असंही त्यांनी तिथे सांगितलं. एकंदरीत पाहता शेतकऱ्याच्या दृष्टीनं रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळं काही ना काही मार्ग निघेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं चित्र आज तरी दिसत आहे. सध्या नुकतीच महिलांच्या T20 विश्वचषकाला प्रारंभ झाला आहे आणि या विश्वचषकात काल भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर होता. त्यामुळं हा सामना भारत जिंकतो की नाही याकडंच क्रिकेट रसिकांचं लक्ष होतं. भारतानं प्रथम फलंदाजी करताना जवळपास 170च्या आसपास धावा केल्या आणि ज्यावेळेस पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्यावेळेस भारताची कर्णधार हिनं प्रारंभीच फिरकीचा मारा सुरू केला आणि या पाकिस्तानच्या डावात दीप्ती शर्मानं या फिरकीपटूनं 5 विकेट घेतल्या आणि त्यामुळं पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या डावासारखा ढासळला आणि भारतानं हा सामना जवळपास 60हून अधिक धावांनी जिंकलेला आहे. T20 महिला विश्वचषकात भारतानं सलामीची लढत जिंकली आहे. आता पुढील सामने ते कसे खेळतात याकडेही भारतीय क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहणार हे निश्चितच.